नमस्कार. सुमन गोट फार्म दुधेबावी तालुका फलटण. आज आम्ही आप्पा दायगुडे यांच्या फिरस्ती शेळ्या आहेत तर त्यांची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहेत. जे आपल्या पाठीमागे दिसतात त्यांच्या शेळ्या आहेत एकूण, आणि हा त्यांचा ब्रीडर बोकड आहे बघा. तर आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊ. असा त्यांचा प्रपंच आहे बघा मित्रांनो. फिरस्ती शेळ्या असल्यामुळं सर्व संघ त्यांना घेऊन शेळी पालन करतात. आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहे. तर आपण त्यांची जाऊन त्यांना सविस्तर शेळ्यांविषयी माहिती विचारणार. जेवढी डीप मध्ये घेता येईल तेवढं आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण आपल्या शेळी पालकांना सुद्धा समजलं पाहिजे की कशा शेळ्या असतात, कशी त्याची सांभाळ करतात काय. नमस्कार. तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि पत्ता द्या, सविस्तर माहिती द्या आम्हाला. नाव अप्पासाहेब बापूराव दायगुडे, खेड. मोबाईल नंबर 9511783810. तुमच्या एकूण किती शेळ्या आहेत? आपल्या टोटल शेळ्या 40-45 मोठ्या, पिल्ले आहेत 20-25, पाटीत एक 10-15. या सर्व शेळ्या तुम्ही दोघच राखता का अजून तुमच्या जोडीला कोण असतं? नाही, दोघच आम्ही, दोनच माणसं. तर तुमच्या शेळी पालनाविषयी आम्हाला थोडी माहिती द्या. आपल्या कुठल्या जाती शेळ्या आहेत काय त्या संदर्भात माहिती द्या. आपल्याकडे सध्या सुरुवातीला गावरान शेळी होती, देशी शेळी. आपण बेनू बदलत मग कोटा जरा जातीच्या शेळ्यांकडे जास्त वळवलो आपण. ते कोटा क्रॉस, गावरानला कोटा क्रॉस झालेले आहेत सगळे. गावरान शेळीला कोटा क्रॉस झालेला आहे. सर्व कोटा क्रॉस झालेले आहेत. एक असे शेळीची थोडा मला हे द्या ना माहिती द्या. तुमच्या शेळ्या कशा आहेत काय, असे सरासरी आपल्या काय शेळ्याला जास्त करून 2-3 पिल्लं होते, 4 पिल्लं होत्यात. भरपूर पिल्लांचं हे दूध भरपूर आहे. दूध वन टाइम काढलं तरी 2 लिटरच्या आसपास दूध आहे शेळीला. देशी शेळी कोणतं तुम्ही कोटा शेळी का वळला? देशी शेळी का, म्हणजे देशी शेळी पासून तुम्ही का लांब झाला? कोटा शेळी का निवड? बेनो आपल्याला कोटाचं म्हणजे कसं आहे, जरा वजन बी भरपूर पैकी वाढते लवकर मध्ये. वजन वाढते, पिल्ल चांगले होत्यात. पिल्ल तर कशी पडतात तुमच्याकडे? वजन चांगलं भरतं, दूध चांगलं आहे. पिल्ल आहे का अशा क्वालिटीज पिल्ल आहेत. हे पिल्ल बघा, 1 महिन्याच्या आतली पिल्ल आहेत. 1 महिन्याच्या आतली? महिन्याच्या आतली पिल्ल आहेत. चाय कुठली आता? ठीक आहे, ही आपण कोटाचा बिन आणलाय त्याच्या पुढचीच पाट आहे. त्याच्या पुढची पाट आहे का? बघा मित्रांनो, 1 महिने साधारण करड आहेत. कोटा जातीमध्ये करड आहेत. तर देशी शेळी बदलत कोटा जातीकडे वळालेले आहेत. ठीक आहे, अशा पाटी इथं सरासरी वैशिष्ट्य तुम्ही सांगू शकता? अशा ह्या पाटी एकदम खास, कान लांब, वजन 2 महिन्याची पाट आहे. 2 महिन्याची पाट आहे आपली. आणि पुढे बसलेली पाट कसली? ती 6 महिन्याची पाट आहे. 6 महिन्याची पाट आहे का? 6 महिन्याची पाट आहे. 6 महिन्याची पाट आहे. लांबी ना हाईट न एकदम छान पाट आहे. लांबी, हाईट, कान, शिंग एकदम मस्त पैकी. लेंथ बघा मित्रांनो, शिंग बघा. शिंग बघा कशी एकदम पिळ दिलेली शिंग आहेत. आणि कानाची लेंथ सुद्धा. ठीक आहे, अशाच पद्धतीच्या शेळ्या तयार होत्या ह्या बेनूच्या पोटच्या. तुमच्या बेनूच्या पोटच्या, आपल्या बोकडा पोटच्या, बोकडा कोणता, अशा प्रकारच्या मित्रांनो शेळ्या झालेल्या आहेत. शेळ्या तयार होत्या. आप्पा दायगुडेंच्या शेळ्या अशा आहेत. कानाची लेंथ बघा, शिळी बघा कशी आहे, नाका तोंडानं बघा, लांबीनं बघा, तब्येत बघा. आणि ह्यांचे फिरस्ती शेळ्या एका जागी शेळ्या त्यांच्या नसतात. ठीक आहे, अशा पाटी तयार होत्या त्याच्यावरती. त्या शेळीची पाट आहे का ही? बघा मित्रांनो, त्यांचा बोकड आपण दाखवणार आहे. ब्रीडर बोकड. ब्रीडर बोकड कसाही असला तरी कलर पाहिजे असा होतो त्याला. लाल काळा पाहिजे तसा कलर उठतो. 6 महिन्याच्या पाटीत. 6 महिन्याच्या पाटी आहेत आपल्या. एका शेळीच्या आहेत ना? हा, बहिणी दोन्ही. बहिणी. बघा मित्रांनो, शेळी बाग पाट कशी आहे बघा. दात दाखवा बरं तिचा आम्हाला. 6 महिन्याच्या पिल्लाला काय दात लावणार आहे. ठीक आहे, बघा मित्रांनो, तुमची खात्री पटण्यासाठी आपण दाखवत आहे. बघा 6 महिन्याची पाट आहे बघा कशी आहे. लांबी बघा कशी आहे त्याची.
पाठीमागून बघा, पुढून बघा, एकदम मजबूत पाट आहे. आणि कुठल्या शेळीची झालेल्या त्या शेळी दाखवा, काय दाखवा आम्हाला. ठीक आहे, ह्या शेळीच्या आहेत त्या. कुठं वरतीला तिची करड आता काय येईल का परत ह्याच्यानंतर? नाही नाही अजून नाही. नाही येईल का? आणि ही शेळी दाखवा बरं पुढची आपली. ती खाली बसली, तिची पाठ बी दाखवा. तिला किती करड झाली होती? हिला 3 झाली होती. आता ही पेरची बारकं करड कुठं तिथंच आहे का? नाही नाही. बघा मित्रांनो, शेळी कशी असती बघा. शेळीची ठेवण बघा, लांबी बघा, आणि तिची पाठ बघा. आज ती पाठ बी 6 महिन्याची आहे. 6 महिन्याची पाठ बघा, तिची उंची बघा कशी आहे, लांबी बघा. दात दाखवा बरं आपलं तिचं. बघा शिंगाला सुद्धा कर्व घेतलेला आहे. तर म्हणावा शिंग तिची वळली नाहीत, कारण त्यांचं ते देशी शेळीपासून क्रॉस करत करत ते चाललेले आहेत. 6 महिन्याचं पिल्ल नाही, 1 वर्षाचं पिल्ल दातलं. एका वर्षी, हा बरोबर, पहिल्या 2 दात एका वर्षाला नव्हतं. ठीक आहे. पाठी दाखवा आम्हाला कशा आहेत तुमच्या. 1 वर्षाची पण अजून पोटी. हे बघा मित्रांनो, त्यांना आता साधारण बघा बरं ते दात एका वर्षी पाठ. नाही नाही, वर्षाची नाही अजून. ते 6 महिने त्यांचीच रेंजची. हे बघा मित्रांनो, आदतच आहे. आदतच आहे ना. असं ब्रिडरवरती पिल्ल होते. यांच्या एकूण किती शेळ्या आहेत तुमच्या आता? शेळ्या आपल्या 40, 45, 50च्या आतच आहेत. 50च्या आत शेळ्या. आणि लहान मोठी तुमची पाठी सांभाळत 70 आहेत सगळी मिळून. 70च्या आसपास आहेत का? बघा मित्रांनो, बघा कशी पाठ आहे. ही किती महिन्याची पाठ आहे? ही पाठ आहे की 3, 3.5 महिन्याची. बघा प्रत्येक शेळी बघा, कारण मी जी बोलतोय त्याच्यापेक्षा तुमची नजर तीक्ष्ण पाहिजे. कारण सर्वच गोष्टी बोलण्यातून व्यक्त होतात असं नाही. प्रत्येक गोष्टी काय काय गोष्टी सुद्धा तुम्ही 8-10 महिन्याची पाठ आहे. 10 महिन्याची पाठ आहे काही मित्रांनो. ही बघा त्यांचं म्हणणं 10 महिन्याची पाठ आहे. तर आपण दातानं ओळखू, कारण 12 महिने 13 महिने झालं की पुढचं 2 दात शेळी पाडती. तर तिचे दात दाखवा आम्हाला. क्वालिटी बघा. नाही ना अजून दात. अजून दात पाडले नाहीत बघा. तिचं वरची करा की. बघा मित्रांनो, अजून ह्या पाठीनं दात पाडलं नाहीत. काय हाईट ला 12 महिन्याची सुद्धा पाठ झाली नाही. हाईट बघा, लेंथ बघा, कान बघा तिचं. आणि अशी क्वालिटी तुम्हाला शक्यतो सर्रास बघायला भेटत नाही. आणि ह्यांचं शेळी पालनाचं एकदम सुंदर असं नियोजन आहे. बरेचसे शेळ्या बघा. 15 ते 10, 15-20 दिवसात करू टाकतो. बघा, तर आपण त्याचा फिल्टर बोकड बघूया. तुम्ही ती सांभाळलाय का नाही? ही किती वर्षाची पाठ आहे आपली? ही 3 वर्ष शेळी आहे. बघू दात दाखवा बरं. म्हणजे त्याच्या दातानं आपल्या काय पूर्ण दात लावलं तिने. पूर्ण दात लावलेले आहेत ना. बघा मित्रांनो, आता ही या शेळीनं त्यांच्या पूर्ण दात लावलेला आहे. आता शेळी कशी असते ती एकदा बघा तुम्ही. बघा, त्यांच्या छातीला शेळी जवळपास लागते, पोटाच्या वर शेळी लागते. आता 3 वर्षाच्या पुढे आसपास शेळी आहे. हिचं काय तुम्ही सांगू शकता? काय शेळी कशी, म्हणजे आपण जी पाठ सांभाळतो ती कशी असावी, काय त्याच्याविषयी आम्हाला थोडं तुम्ही मार्गदर्शन करा. लांबी उंची भरपूर पाहिजे शेळीची. लांबी उंची भरपूर पाहिजे. लांबी उंची भरपूर असेल तर तिचा करडांवर ज्याला म्हणतो काय इफेक्ट होतो का? म्हणजे त्याचा काय फायदा होतो का आपल्याला? फायदा म्हणजे पिल्ल होताना लांब लचक उभा राहतात. जे 4 महिने थोडं भविष्यात चांगली जे 4 महिने पिल्लू सांभाळायचं ते 2 महिन्यात विकून टाकणार तुम्ही. 2 महिन्याचा खर्च वाचतो तुमचा लांबी उभारीमुळे. बरोबर. थोडं आपल्या बोकडाविषयी थोडं मला सांगा. हा बोकड आपण अमृतनगर वरून आणला होता. आपल्या पंजाबच्या शेजारी वाघा बॉर्डर. वाघा बॉर्डर. तिथं अमृतनगर एक लहानसं गाव आहे. तिथून आणलं होतं 6 महिन्याचं पिल्लू आपण. 6 महिने. आता किती वर्ष झाली या बोकडाला? ह्याला 5 वर्षाच्या पेक्षा जादा झाले. 5-5.5 वर्ष झाली. बघा मित्रांनो, त्याच्यात बेनूच्या पुढची पाठ आहे. ह्या बोकडाच्या पुढची पाठ आहे. ही पाठ आहे का? मित्रांनो, हा बोकड बघा, त्यांचा बिल्डर बोकड आहे. असा बोकड आहे बघा मित्रांनो. हा कुठला जातीचा म्हणायचा? प्युअर कोटा जातीचा. हा कोटाला कामुरी क्रॉस आहे. कोटाला कामुरी क्रॉस आहे.
कोटामध्ये येतात बोकडं. त्या बोकडांना कसं पोट वगैरे सुटतं, ह्याला पोट वगैरे नाही. किती वय झालं तर ह्याला पोट सुटत नाही अजिबात. पोट सुटत नाही. असा बोकड मित्रांनो बघायला मिळत नाही. एक नंबर बोकड सांभाळलेला आहे. त्याची बघा पूर्ण आता जवळ जाऊन देत नाही बोकड, पूर्ण अग्रेसिव्ह बोकड आहे. तर आपण जेवढं शक्य होईल तेवढा ह्याच्या व्हिडिओतून आपण याचा घेण्याचा प्रयत्न करू. थोडं ना ते तर मित्रांनो ह्या बोकडाविषयी आणि ह्यांच्याकडे अजून एक पिल्लू आहे. किती महिन्यात बोकड ह्याच्यापासून झालेला? तो 7-8 महिन्याचा आहे. 7-8 महिन्यात. ह्या 2 बोकडाचा आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. तर बघा मित्रांनो 400 शेळ्या आहेत. ह्या शिर्डीला का दूध पाजताय? होय. आता शेळ्या सोडायचा टायमिंग झाला का चरण्यासाठी? असं का? 2 टाइम पाजता सकाळचंच? किती करड आहेत टोटल आता बारकी? 20 आहेत का? विकली का? आता ही करड कुठं चालवली ताई तुम्ही? जाळी ठेवायला. मित्रांनो यांची अशी लहान करण्यासाठी जाळी बनवलेली आहे. ही धरत आहे. ह्या जाळीमध्ये अशी करडे ठेवतात, कारण शेळ्या फिराय चरायला गेल्या की अशी जाळी त्यांना बनवलेली आहे बघा. आणि ह्याच्यामध्ये ह्या करडे ठेवतात. असं ह्यांचं लहान करण्यासाठी नियोजन आहे. दिवसभर शेळ्या चारायला आपले हे मोकळे. किती वर्ष झाले अशी जाळी बनवली? 5-6 वर्ष झाले का? आता ही 4च करडे ठेवलीत का? हां हां. मग दिवसभर ह्यांना काय पाणी वगैरे काय? दुधावली करडे आहेत का? बघा मित्रांनो असं छान नियोजन त्यांनी केलेलं आहे. कारण फिरस्ती शेळी आहे, शेळीपालन असल्यामुळं ठेवायला जागा नाही किंवा त्यासाठी एक स्पेशल माणूस लागतो. त्यासाठी अशी जाळी बनवून घेतलेली आहे. त्यामुळे दिवसभर कुत्र्या मांजराचं बियाणं आहे. आणि ह्याचं असं ते कुलूप लावून टाकतात. हा कडी कोंडा आहे त्यांचा. कुलूप लावून टाकलं की कशाची भीती नाही. अशा शेळ्या आहेत आप्पा धायगुडे यांच्या. अनुभवाचा खजिना आहे त्यांच्याकडे. गेली 15 वर्ष झाले ते फिरस्ती शेळी पालन करत आहेत. लहान करड बघा कसे आहेत आणि चमक बघा त्या करडांवरती. आणि त्यांच्या शेळ्यांमध्ये त्यांना फिरस्ती शेळ्या असल्यामुळे त्यांना 3 कुत्रे पाळलेले आहेत. कारण शेळी पालन बाहेरगावी सांभाळणं सोपं नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या शेळ्यांमध्ये कुत्रे पाळलेलीच आहेत. तर देशी शेळ्या क्रॉस करत करत ते आज स्टॉपच्या कोटा जातीच्या पाटी आज त्यांच्याकडे आहेत. 1 नंबर पाटी त्यांच्याकडे आहेत. आपण आज व्हिडिओमधून बघितलेल्याच आहेत. अशा शेळ्या दावणीला बांधतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीला लेंडीखत मिळतं आणि त्याच्या बदल्यात शेळीपालकांना ते पैसे किंवा धान्य देतात. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. हे असं हे बघा त्यांचा ब्रीडर बोकड आहे. बोकडाबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्रात आणि भारतातसुद्धा असा बोकड तुम्हाला बघायला भेटणार नाही. 1 नंबरचा बोकड आहे आणि परिपूर्ण पॉईंट आहेत बोकडाचे. आप्पा धायगुड्यांचा बोकड. ह्या अशा शेळ्या किंवा पाटी बघितल्यावर अनुभवी शेळी पालन करणाऱ्याचे सुद्धा अंदाज फेल होतात. अशा पाटी आहेत. एक पाटी नजरेत भरण्याजोग्या आहेत. ब्रीडर बोकड बघा असा वास घेऊन चेक करत आहे शेळी हिटवर आहे किंवा नाही. असा बोकड आहे त्यांचा. 40 ते 45 मोठ्या शेळ्या आणि 10 ते 15 पाटी तसेच लहान पिल्ले करडे असा साराजाम फक्त 2 माणसं हँडल करतात, सांभाळतात.
पावसा पाण्याचा म्हणा, वाऱ्या वादळाचा प्रत्येक समस्येला तोंड देत आज ते एक नंबरच्या शेळ्या संगोपन करत आहे. आणि आज धायगुडे ब्रँड शेळ्यांमध्ये तयार झालेला आहे. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कसं रुटीन चालतं आप्पा धायगुड्यांच्या शेळ्यांचं, त्याबाबत आपण A to Z माहिती देणार आहे. स्टेप बाय स्टेप आपण व्हिडिओ बनवणार आहे. आता ह्या त्यांच्या शेळ्या चरायला चाललेल्या आहेत बघा, त्यांच्या ह्याच्यानं वाड्यावरनं. तर आपण स्टेप बाय स्टेप त्यांचे व्हिडिओ बनवणार आहे. आता आपण पहिला व्हिडिओ त्यांचा ब्रिडर बोकडाविषयी सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ बनवणार आहे. तर दुसरा व्हिडिओ आपण शेळ्यांना होणारे आजार आणि कसं उपचार करतात याविषयी सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे. तिसरा व्हिडिओ आपण फिरस्ती शेळी पालनाचे फायदे, तसेच शेळ्यांना ते झाडपाला देतात त्याविषयी माहिती देणार आहे. आणि चौथा व्हिडिओ आपण संध्याकाळी त्यांची कशी धावपळ चालते शेळ्या बांधण्यासाठी, करडं पाजण्यासाठी, बोकडासाठी, बोकड बांधण्यासाठी याविषयी आपण व्हिडिओ बनवणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा सुमन गोट फार्म या चॅनलला. धन्यवाद मित्रांनो. Oh.